ही दिली पहाटला तो मरावे बांग ही दिली उठा लवकरी गोपिया सखिया उठा लवकरी गोपिया जाण्या मथुरे बाजारा दया दुधाच्या व्यापारा
वादळावरून पसारा जाऊ बाजाराला उठा लवकरी गोपिया सखिया उठा लवकरी गोपिया गणपती बाजारा दया दुधाच्या व्यापारा पहाटेला तो बराडे
पब्लिक मधून आलेला प्रोत्साहन, आता झालेली ही गवळण वन्स मोर साठी म्हणायची आहे. तरी मी शाहिरात विनंती करतो की ती गवळण पुन्हा गावी. धन्यवाद. बाजाराची तयारी झाली ना? अगं निघाल्या का साऱ्या जणी? हो निघाल्या सर्व जणी. पण आपण आपला माल मथुरेला घेऊन जायचा बघ. तुझं बरोबर आहे. गोकुळात आपल्या मालाला हवा तसा भाव मिळत नाही ना, म्हणून आपण मथुरेला घेऊन जातो. आता तू बोलतेस ते बरोबर आहे ग, पण सध्याची परिस्थिती जो तो उठतो आणि मुंबई गाठतो. ती गावची म्हातारी माणसं घर सांभाळतात. बरोबर बरोबर आहे का तुमचं? अगं जिथं आपुलकीचं प्रेम, माया, अगं ममतेचा स्वच्छ भाव, अगं तेच हे माझं कोकणचं गाव. जिथे एकोप्याने राहतात, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग होतात, हेच माझं कोकणचं गाव. मान, रूढी आणि परंपरेची जपणूक करणारे जुने लोक आणि त्यांचा तो सुस्वभाव, हेच माझं कोकणचं गाव. निरनिराळी कामे करून चटणी भाकर आवडीने खाऊ, कुणाशीच करीत नाही भेदभाव, तेच माझं कोकणचं गाव. बोलताय ते ऐकायला आणि बोलायला छान वाटतं ग, पण सध्याची परिस्थिती मनात एक आणि बाहेर एक. ते जाऊ दे ग. अगं पण आपल्याला मथुरेच्या बाजारात जायचंय. हो पण बाजारात यायला मावशी हवी. मावशी तर हवी, त्याशिवाय वाट कोण दाखवणार? आता तुला माहिती आहे तर तूच हाक मार. बरोबर हाक मारते. मावशी. अगं हे इकडे तिकडे काय बघते, दे ना आवाज. अगं हो ग, हाक मारते. हाक मार लवकर. मावशी. अगे काय चाललंय का तुमचं? आता मी नाही हाक मारायची, हाक मारा तुम्हीच. अगं हे हिच्यामुळे झालं सगळं. आता तर तूच हाक मार बाई. बरोबर मी हाक मारते. हो मागे. अगं मावशी ग मावशी, कुठे राहिली? आवाज पण देत नाही. परत एकदा हाक मारून पाहते. अगं मावशी ग मावशी. का ग पोरीनो? अगं आम्ही साऱ्या पोरी मथुरेच्या बाजारी चाललोय, पण रस्त्याची ठाऊक नाही बघ. अरे यायला पाहिजे. हो यायलाच पाहिजे. मग आले तर. का ग पोरीनो हात भरता याद म्हाताऱ्या मावशीला. का ग पोरीनो हात भरता याद म्हाताऱ्या मावशीला. भटभटावरून येते विराज तुझ्या ग संगतीला. भटभटावरून येते विराज तुझ्या ग संगतीला.
मला सांगतोय तुझं दोन्ही पण मावशी. अगं काय झालं? अगं डगे बोलते डगे जमले ग जमले. अरे अजून जमले. अरे लय हल्लं. अगं काय? अगं काली काय पोरी पण ना आजकालच्या. अरे मग द्या आता. अगं काय? अगं हात द्या आवडते उठायला. मावशीला हात द्या हात द्या हात द्या. अरे इकडून पण द्या. आता जरा बरं वाटतंय. अगं तुम्ही काय बसलात? उद्या हो माझ्या. अगं काय सुद्धा मला काय बोलवलं? अगं आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरीला बाजारी चाललोय बघ, पण कोणाला रस्त्याची ठाऊक नाही. अच्छा असंही ठाऊक नाही. हो ग. अगं 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 मी येईन. मी येईन. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी पुन्हा पुन्हा येईन. अगं पण मथुरीच्या बाजाराला. तू पोरी आहे ना खरंच. अगं पण तुम्ही काय घेतलं ते सांगायला लागेल. आता ते पण सांगायला पाहिजे का मावशी? अगं नाही सांगितलं तर तुमचा बाजार कसा भरणार? बरं बाजार मला चालू द्यायला लागेल ना. बरं पोरीनं सांगा सांगा सांगा. अगं मावशी ऐक मी सांगते. ओके माझी सांग. सुंदरा सुंदरा म्हणून मला हिनवतात साऱ्या गोपी. अगं अगं हिनं ना तुला. तू वाचतेस तशी घरी. अगं पप्पा नो. अगं मावशी ऐक. सुंदरा सुंदरा म्हणून मला हिनवतात साऱ्या गोपी. बाजारी जाण्याची आमची हौसलय मोठी. तूप घेऊन डोई चालली बघ नटी. वा ग माझी नटी. वा वा वा. आता ग तू सांग. दारोदारी सडा शिंपूनी फुलवीत जाते दिन सरा. घातलंस आल्याला सर्व घातलंस. अगं मावशी थांब घे जरा. दारोदारी सडा शिंपूनी फुलवीत जाते दिन सरा. हा? मी आहे गवळ्याची तारा. डोईवरी घेऊन काकाचा माठ चालले बघ बाजारा. वा वा वा. एकदम हलका घेतलं असं तेव्हाच टाकायला वाटले. मावशी तू पण ना. अगं काय तू ये ग. बरं मावशी मी सांगते. हा सांग ऐक ऐकते का? दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने. हा ऐकतेस ना? ऐकते. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने आणि आम्हा गवळणाची पहाट होते कोंबड्याच्या मागेने. वा वा. किती छान. बघा आमच्या या मुली कोंबड्याच्या बांगेला उठतात आणि तुम्ही कशाने उठता? हो बोला आपण तुम्ही बोला. मोबाईलचा आला उठता ना. बरं माझी पुढे एकदा त्यांचं जाऊ दे. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने हा. आणि आम्हा गवळणींची पहाट होते कोंबड्याच्या बांगेने. हा. अगं किती आवरावर केली तरी उशीर होतोय सारा. दूध घेऊन निघाली गवळण हिरा. हिरा तू घेतला? हो मावशी. कुणाचं ग? आता आमच्या कप्पीला गायचं बघ. कुणाचं? कप्पीला गायचं. कप पिला नाही समजलं. हो मग कप पिला. अरे आलं नाही लावून. साधं घेतलंय बघ. एकदम साधं घेतलंय. सांग. गळ्यात बांधलं हलकुंड. हा? मावशी ऐकतेस ना? ऐकते. गळ्यात बांधलं हलकुंड आणि डोईवर घेतलं बघ श्रीखंड. देऊ का तुला अशा खंड? तू कोण ग? मावशी मला नाही ओळखलं. नाही मला नाही ओळखलं. ऐक मग. ओळखलं का मावशी? बोल तू काय घेतलंय? ऐक हा मावशी. ऐकते. सुख दुःखाच्या बांधुनी गाठी घेऊन पदरा आडून
एकदम बरोबर बोललीस बघ. ऐक ना मावशी, ऐक हा मावशी, सुखदुःखाच्या बांधुनी गाठी घेऊन पदरा आडूनी. अगं बाईचं बायपण म्हणजे तिजोरीचं बंद कपाट. अगदी बरोबर बोललीस बघ. बाईचं बायपण म्हणजे बंद तिजोरीचं कपाट. कुठे कधी काही झालं ना तरी पहिला दोष हा बाई स्त्रीरत्नच जातो बघ. बरोबर ना? अरे पाठी काय बघतोय, तुला विचारते मी. अगं ऐक ग मावशी, अगं बाईचं बायपण म्हणजे तिजोरीचं बंद कपाट. अगं चंद्रा नावाची गवळण मी घेतला दोन्ही माठात. माझी गवळणाची ग. चला चला चला, झालं का नाही? अगं नाही मावशी. मग अगं ही नाही ना. अगं अगं राधे, अगं राहिली. हे सांग. बरं मी सांगते हा. सांग सांग. आई गुरांच्या अंबरणाने होते दिवसाची सुरुवात नवी. नवी? हो नवी. अगं बोल बोल मग. गाई गुरांच्या अंबरणाने होते दिवसाची सुरुवात नवी. कोकिळीच्या आवाजाचे स्वर म्हणजे मंजूळ गाणी. दयाची माठ घेऊन चालली बघी राधा राणी. अगं गोड ग, छान छान माझी राधा राणी. चल चल चल. अगं मावशी, अगं मला काहीतरी सांगायचंय बघ. अगं मग सांग ना. ऐक हा, व्यक्तीने ज्ञानाने मानाने मनाने इतकं मोठं व्हायला पाहिजे. ऐकतेस ना मावशी? ते ग बोल. व्यक्तीने ज्ञानाने मनाने मानाने इतकं मोठं व्हायला पाहिजे की भाग्यवान या शब्दाचा अर्थ त्या व्यक्तीकडे पाहूनच समजला पाहिजे. बघ एकदम बरोबर. अजून कोणाला काय असे सांगते? मी देते संदेश हा. परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही. मावशी ऐकतेस ना? ऐकते ग. ऐकताय ना मंडळी? परमेश्वराच्या भक्तीने आई वडिलांची प्राप्ती होत नाही, परंतु आई वडिलांच्या सेवेने परमेश्वराची प्राप्ती नक्की होते. बरोबर. ऐकलंत का? म्हणून आई वडिलांची सेवा करा, देव आपोआप मिळेल. जसं भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली होती, देव स्वतः त्याच्या पायाशी गेला होता. मावशी मला पण बघ एक संदेश द्यायचा आहे. दे दे दे. ऐका, ऐकते ऐकते. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणे गरजेचं नाही. ऐकतेस ना? ऐकते ग, बोल. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणे गरजेचं नाही. आपण समाजात असं काहीतरी कार्य करा की लोकांनी आपल्याला 100 वर्ष लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर बरोबर. ऐकताय ना? जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपण अजून त्यांचं नाव काढतोय. चल मला चल चल चला चला. अगं माझं काय, कशात काय, फाटक्यात काय? चला, चला, नाही, 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 नाही. मावशी, अगं तू काय घेतलंय सांगितलंच पाहिजे. हो की नाही? सांग ना, मावशी, सांग ना, सांग ना, सांग ना, सांग ना. अरे गप्पा. हो मला एवढं वाटतं तू पण माझ्याशी. बरं सांगते ऐका. सांग सांग मावशी. तुम्ही पोरीनी 6 शृंगार केलाय नवा. ऐकताय ना? हो, ऐकतोय. तुम्ही सारे पोरीनी 6 शृंगार केलाय नवा. मी घेतलाय कवा? या मावशीला. काय हे कधी बोलणार? लोकांचं गैरसमज झाल्यावरती.
चंद्रा, आता बघ मथुरेचा घाट लागणार आहे आणि घाटाची वाट ही वळणावळणाची आहे. ते एकाचं चांगलं गाणं बोल. म्हणजे गाणं बोलता बोलता कधी आपण मथुरेचा घाट करू ना हे कळणार पण नाही बघ. हो मावशी, आपण गाणं म्हणतच जाऊया. हो हो. मथुरेचा घाट वळणाची वाट जाऊया मथुरेला डोई घ्या वाट चालूया वाट जाऊया बाजाराला हो वरदान धरिले बोटावरी आठव्या विष्णू अवतारी लाडका यशोदेचा हरी नंदाचा मी नंद मुरारी वरदान धरिले बोटावरी आठव्या विष्णू अवतारी लाडका यशोदेचा हरी
ऐका 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 तरी 7वा अवतार श्रीरामाचा आहे. आकाश पिता पृथ्वी माता कौश शानक मुष्टी आणि मथुरेचा राजा बाणासूर हे 3 दैत्य पृथ्वी मातेवर प्रकट झाल्या कारणाने पृथ्वी मातेला फार त्रास झाला. पृथ्वी मातेने काय केले? गायीचे रूप धारण करून त्या ब्रह्मदेवाला शरण केले आणि गाराणे घातले. हे देवादी देवा, मला या संकटातून मुक्त करा. त्याच वेळी आकाशवाणी बोलती झाली, थांबा थांबा भक्तजनांनो, आप आपल्या जाती शस्त्र बसा. मी यादवकी देवकीच्या पोटी 8वा हजार धारण करतो. तो कशासाठी? भक्तांचा सांभाळ आणि दुष्टांचा नाश. बोला कौश मामा सापडतो तरी कसा? हो, आली लक्षात. 16 सहस्त्र गौरणी थाटमाट करून मथुरेच्या बाजेत जात असतात. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला तर कौश मामा संतापून माझ्यावर चाल करेल. पण हो, ही कामगिरी आपण न करता माझ्या संगीने पेंड्यावर सुद्धा त्यांच्यावर सोपवली पाहिजे. प्रथम मी माझ्या मित्र सुदामाला हाक मारून वाटतो. सुदामा, अरे सुदामा, का हो देवा? इकडे पाहू. आलो आलो आलो. अरे अरे काना झाला धिंगाणा, अरे अरे काना झाला धिंगाणा, तुझ्या तुला बोलण्याचे कारण एवढे. 16 सहस्त्र गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाहेर जात असतात. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याशी आशीर्वाद घ्यायचा आहे. अरे वेड्या, हुकूम माझा आणि कायदा तुझा. मी जातो धन्यवाद. मोठी कामगिरी देऊन घेऊ गेली. देवाने सांगितलंय 16 सहस्त्र गवळे थाटमाट करून मथुरे बाजारात जातात. त्यांचा रस्ता बंद करायचा. हे काय कामगिरी आपल्या एकट्या जमायची नाही. आलं लक्षात? आपल्या संतीच्या पेंड्याला आवाज दिला पाहिजे. अरे पेंड्या पेंड्या, पुढे जवळ दिसत नाही बहुतेक. काजू झालं का आता? अरे पेंड्या पेंड्या, कोण तुझ्या
देवाले हो मग काय करू? अरे लवकर ये. लवकर येऊ. हो आलो 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 आलो. लाविली मी गुर, लाविली मी गुर कुंजवनात, लाविली मी गुर कुंजवनात. आवाजानं तुझा गाणं अरे काय सांगू तुला. अरे पात्याच्या पारी सुदाम्या, पात्याच्या मी पारी लाविली मी गुर, लाविली मी गुर कुंजवनात. हे कुदवणार कुठं आली नाही रे. कुदवणारला कुठं आली काय. हे कुदवणार ना धवा धवा जीव काढली. जीव काढलं आणलं होतं धवा काय दाबून 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 कालच्या गाडीला वरचं ह्याचा घासा आहो द्या. आता ह्यात नेमकं काय आहे.
नाही माहिती काय नाही, आहे? सांगतो हा सांग सांग याचा आहे म्हणजे खरंच ना? म्हणजे हा बोल बोल. काली कपिलेचं आहे हा की कपिलेचं आहे नेमकं कोणाचं आहे? आधी बघता वर असेल ना हा म्हणजे वरती हा हा तर कपिले अच्छा खाली असेल ना म्हणजे इथं तलाला हा तलाव. नाही तर परत म्हणजे खाली म्हणजे मग त्याच्या अगोदर असेल हा बोल. तर अगोदर काय म्हटलं तर वरती असेल तर कपिलेचं. आणि खाली असेल तर कोणाचं मला काय माहिती म्हणाला. तरी हा परत परत म्हणतो बरं जाऊ दे माझं कोणाचं काय असं ना तांबड्या गायच्या असेल तांबड्या गायच्या तांबूचं? तांबूच आता कसं बोलणार? हे याला काय म्हणतात कशाला? हातात आहे त्याला काय म्हणतात याला बोलतात काठी. त्याचे याला म्हणतात बांबूच कोणाचं? बांबूच अच्छा बाबूचं. त्याला कोणाचं तांबूच आता मी तर थांबला ते पण नंबर आहे. तू अगदी बीबीच्या ह्याच्या बसणं म्हणजे डेटा बसणं अरे कुठं आहे रे कुठं आहे रे कोण? कोण? हा हा कोण? हा हा पुढ्यात आला इथं अच्छा म्हणजे तू. आता तू म्हणशील तर तू अच्छा अच्छा अच्छा. मग मी कशाला रे एवढ्या ह्याच्यानं बोलत म्हणजे डेटा बसणं अरे काय सांगू तुला? नको सांगू मग अरे काय सांगू तुला? काय सांगतोस काय अरे काय सांगू तुला? अरे काय सांगू तुला? सांगू तुला देवानी बोलली तुझ्या देवानी मला कामगिरी दिली तुझ्या देवाने मला कामगिरी दिली काय दिली रे तुला काय दिली रे तुला सांग मला रे कामगिरी तळताने तुझी पालखी रे थोडी तळताने तुझी पालखी थोडी तू काय तर असं काढलंस म्हटलं अजून कधी कितीतरी लांब असेल नाही रे मग तेवढं. तेवढे उघडता आता बरं मी पण थांबवलं काय म्हणतोस देवाने काढलेली कामगिरी अरे देव येऊन गेला आता. हा? देव येऊन गेले. हा मग तुला आवाज देऊन देऊन माझा कसा चुकला रे. अरे सुकल म्हणून मी हातात जवळ घेऊन घेऊन मी सुकला आता झालं की नेमकं यात काय आहे काय तर सांग मला आधी. नाही सांगता येणार जमलं तर घे मी इकडे बघता कावला आला तर तू मागं दाखव घेतलास का काय बरं जाऊशील घेतलंस का नाही मला पण साधं विचार एवढं जास्त पण नाही घ्यायचं मग काय हा येऊन गेले देवाने सांगितले 16 17 गवळणी हा आटपाट करून मथुरेच्या बाजारात त्यांचं कामचं काढते त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. करायचं आणि त्यांचे माठ फोडायचे. कुठले दुधाचे रे हा हा दुधाचे माठ फोडायचे जोडायचे आणि दही दूध खायचं. कुठलं आणि गव हा गाईचं दही दूध. गायचं दूध आणि गवळणीला हा कौशल्य वाढत द्यायचं नाही. मला खरं काय ते सांगतो काहीतरी आढळतोच आहे नाही बा मी असं म्हणताय बघ कसं म्हणतो एवढी सगळी झंटा करण्यापेक्षा त्याला जाऊ दे ना त्यांच्या मागा त्यांच्या मागं. आपला देवाने सांगितलं का मी देव देव आले की नाही मला काय माहिती तुला भेटली बघ बुवा काय भेटलं ते. आपल्याला भेटली एवढी जबाबदारी आपण घेणार नाही पण आता काय तुझ्यावर आता बरेच वर्षाचा विश्वास आहे नवीनच भेटलाच आहे मानलं तुला जाणलं तुला आता काय तुझ्या म्हणण्या पुढे काय मला जाता येणार नाही बरं काय म्हणाले देव की 16 गवळ्यांनी चटमट करून मथुरेच्या बाजारी जात अरे वा त्यांचा रस्ता प्रतिबंध करून अरे वा. त्यांच्याशी आम्ही घ्यायचे त्यांनी घ्यायचं नाही नाही त्यांचा रस्ता प्रतिबंध करू त्यांच्याकडच्या दैतून आपण खायचं. हा आपल्या आणि हातात त्यांना हा. मथुरा नगर जायचं दार जायचं नाही. अच्छा म्हणजे आपण डायरेक्ट असं बेडा घालायचं अरे पेढा नव्हे कावाडी घालायची हा, कावाडी. असं. मग आता याच्या पुढे काय
ह्याच्या पुढचं काय तो पुढे ना आता गवड्याला अडकवूया. मग आता आपण मागे जाऊया का इथे जाऊया नाही बाबा आता मागे जाऊया. चल मग मी पण थांबला आता या चालू कार्यक्रमासाठी
आवरून सारा जाऊ बाजाराला दिनगार आवरून सारा जाऊ बाजाराला हॅलो सुनील रेवाळे सुमित रेवाळे यांच्याकडून या गाण्यासाठी वन्समोर आलेला आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुधीर रेवाळे सुहागर यांच्याकडून याच गाण्यासाठी वन्समोर आलेला आहे. त्यांच्याकडून या गाण्यासाठी वन्समोरच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. होळी ग्रामस्थ नमन मंडळ त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे गाणं स्टेजवर गायचं आहे.
या म्हटलं दगडू. कुठं खाणं जाय की तू? जेवत पळाली बघून या म्हटलं तू. या म्हटलं दगडू. अरे नागपूर मला ग अरे बिरा चला चला ए मावशे. कोण रे बाबा अरे, मावशी, तू सोंगडी बोलतो. सोंगडी. चौघडी हा. अरे मग कुठे बायला आहे आहे ना? हुकूम काय जाणार रे? हुकुम देवानी गदिला कायदा सांगित मी तुला हुकुम देवानी गदिला कायदा सांगित मी तुला उमान फिराग माघारी घरादे उमान फिराग माघारी माघारी मावशे मावशे हा काय बाबा आमचा चित्रपट कायदा आहे आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला बसलं पाहिजे बरं पोरी नो हा मावशी जमल्यामुळे बसा ग बरं मावशी बसा आपण बसा बसलात ना?
भारी जमते रे तुला म्हटलं नाही जमणार. बरं आहे बरं बदल काय तू हे आपला अरे मगाशी आलो तेव्हा चालतो ना. सांगते का बोलू? मावशे 1 2 3 4 5 7 नाही मावशी ग 7 नाही फक्त 6. मावशे तू का नाही का बसत? अरे बाबा मला बसायला आहे ना 6 महिने बसायला लागतात आणि 6 महिने उठायला लागतात. तुला मावशी हा मावशी हा, बोल मावशी बोल बाबा. मी तुझा भाचा नाही ग. भाचा हा कुठला रे बाबा? ए मावशे तुझ्या बहिणीचा पोरगा ए मावशे आईच्या बहिणीचं बोल. आहे का बहिणीचा? मावशे हा अरे माझ्या आईच्या 7 बहिणी ए आहेत. मावशे मावशे पूर्वेला आहेत, पश्चिमेला आहेत, उत्तरेला मावशे. आहेत, दक्षिणेला आहेत. अगं तू पूर्वेला आहे ना पूर्वेला हा त्याच्या त्या बहिणीचा मी पोरगा. हो काय? हा मग तुला तर बसवत लागेल. मावशे हो बाबा, जमलं तर बोल. ए मावशे मावशे ए मावशे मावशी मावशीचं लय मजबूत. हाड रे. सांगत होतो ना. माझा काय बसवा माहिती नाही. तो बस तो तू जमतो तू म्हणालास मी तुझा हा ना मी तुझा ता ना मी वैसा ना म्हटलं तू बदल होती. काय रे? लय कडक मावशीचा. मी तिला 50 हाका मारल्या. हिच्या काय ताबाई अरे तुझा ऐकणारच ना. मी हिच्या काय- भाचा म्हणजे माझ्याच ऐकणार मावशी माझी. अरे हिच्या नुसता बोलायचाच काय पैसा. अच्छा. बघ तुला जमलं काय. ए मावशी ए मावशी बोल बोल. मावशी काय काय आता म्हणते बोल बोल तुझा वाजवतो अरे तो तो जमला भाचा. मग तू बोलत काय ते? मला काय म्हणायचे मन मन. त्यानं तुला विचारलं हा काय विचारलं काय विचारलं? तू बसत बसत का नाही? हा मग कधीच बसत नाही. काय रे बाबा, 6 महिने लागतात बसायला, 6 महिने उठायला लागतात मला त्याच्या. मग मला काय म्हणायचे हा बोल. 6 महिने तुला बसायला लागतात 6 महिने उठायला लागतात 6 महिन्यात बाकीच्या विधी कधी करते मी माझ्या घरी करतो बरोबर मात्र. नाव कसं तुझं म्हटलंस हा बरं ठीक आहे हो. तुला अक्कल सांगाय म्हणतेस हा काय? अक्कल सांगाय तुला अक्कल सांगा. आता काय असतं रे? आता मोडत पण नाही नवत पण नाही सगळ्या गोष्टी स्प्रिंगवर वर आणि खाली. मी म्हणतो बघ तुला मला जमतं काय बघतो नाही तर ठेवतो
मुरारी नंद प्यारे नंद मुरारी काय मला देतो तुला मी आरोली ओ गवळीनं थांबा. अरे बाबा आता तू कोण? मावशी मला ओळखलं नाही. अरे आता 2 दगड येऊन गेले, मी तुला नाही ओळखलं बाबा. मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान? अगं मावशी, हे खरंच देव आहे. देवा, तुम्ही या सर्वांना तुमची जन्मकथा पटवून द्या. माझे ऐक तर माझ्या जन्माची तुला सांग सांगतो मी तुला दाहिला विना नाकला राधिके माझ्या या जन्मलीला राधिके माझ्या या